माहिती सांगितली. कैलासवासी विठ्ठल पवार यांच्या मनातील एक उपक्रम म्हणजे काळभैरवाचा हा जीर्णोद्धार सोहळा मला हजर राहण्याची संधी मिळाली. खरोखर धन्यवाद वाटते. एक गोष्ट आम्हाला निश्चित सांगावीशी वाटते. एक गोष्ट निश्चित आम्हाला सांगावीशी वाटते की आम्ही देखील देववेळी मानतो. एक कुठली तरी तिसरी शक्ती आहे जिला आपण मानलं पाहिजे हे मानणारे आम्ही मंडळी आहोत. आम्ही तरुण आहोत. ती कुठली तरी एक तिसरी शक्ती आहे. म्हणूनच आज आम्ही इथे आहोत, तुम्ही आहात. आजचे जे काही घडणारे निसर्गाचं चक्र आहे ते फिरवणारा कोणीतरी एक तिसरी शक्ती तिथे आहे आणि ती मानलीच पाहिजे ह्या मताशी आम्ही सहमत आहोत. पण हे करत असताना तिसरी शक्ती आहे म्हणून तर ज्ञानेश्वरांना 14व्या वर्षी ज्ञानेश्वरी सुटली. आज रक्त विज्ञानाने एवढी प्रगती करून सुद्धा रक्त तयार करू शकला नाही. जसं संजयनी सांगितलं की 15 वर्ष झाड मोठं होईपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे. तर ह्या देवाच्या प्रेमापोटी आणि देवाच्या पूजेत कुठेही व्यत्यय यावा असं आमचं मत नाहीये. जी आपली वर्षानुवर्ष परंपरेने चालू आलेली पूजा आहे ही पूजा अशीच चालू राहावी, ते उत्सव असेच चालू राहावे अशा मताची आम्ही मंडळी आहोत. फक्त या उत्सवाचं जे स्वरूप आहे ते थोडंसं बदललं की जे बदलल्याने ज्याचा कुठेही धार्मिक कुठे वेळवाकडं वळण लावणार नाही त्याची शाश्वती करून घेऊन नंतर ते वळण घेतलं तर मला असं वाटतं की येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या आपल्या मुलाबाळांना, येणाऱ्या आमच्यासारख्या तरुणांना एक वेगळा मार्ग आपण निर्माण करून देऊ शकू. म्हणून माझी कळकळीची परत एकदा आपल्याला विनंती करतो. आणि ह्या होमाच्या दिवसाच्या निमित्ताने, ह्या अग्निदेवतेच्या पूजेच्या निमित्ताने आपल्या गावाच्या परिसरात, आपल्या मंडळाच्या परिसरात एक देवाची झाडं म्हणून 5 झाडं लावण्याची प्रथा जर आपण सुरू केली की ज्याच्यामुळे येणाऱ्या निसर्गाचा समतोल राखायला आपल्याला फार मोठी मदत होणार आहे. तर अशी 5 झाडं ह्या वर्षी जर होमाच्या निमित्ताने आपण आपल्या गावाच्या आजूबाजूला लावली तर खरोखर ह्या वर्षीचं देवाचं जे खरं पुण्यकर्म आहे ते केल्याचं फळ तुम्हाला तुमच्या भावी पिढीला मिळेल असं आम्हाला वाटतं. आमचे विचार कदाचित प्रगल्भाचा यायला थोडा वेळ लागेल. आज महाराजांचे सारखे ज्यांचा अभ्यास आहे, दांडगा अभ्यास आहे, ज्यांनी तुकोबा आणि ज्यांचा अभ्यास केलेला आहे अशी मंडळी आपल्या समोर आहेत. या मंडळींकडून बरंचसं काही शिकण्यासारखं आहे. तेव्हा बोलायच्या ओघात काही आमच्या मंडळींकडून चूक झाली असली तर आम्हाला माफ करा. आणि ह्या वेळेला आम्ही ज्या 2 सूचना केलेल्या आहेत की होळीत शक्यतो पूर्ण झाड, ओलं जिवंत झाड न जाळता सुखं झाड किंवा फांदी जर जाळता आली तर ती जाळली तर भावी पिढीला आम्हाला म्हणण्यापेक्षा आपणच आपल्याला सहकार्य केल्यासारखं होईल. आणि त्या निमित्ताने 5 झाडं जर लावली तर खरोखर ह्या वर्षीच्या होमापासून एक चांगला अध्याय आपण सुरू करू असं वाटतं. आपल्या या सगळ्या कार्यक्रमात आम्हाला मांडायची परवानगी दिली त्याबद्दल मी आपल्या या कार्यक्रमाचे आयोजक त्याचप्रमाणे जमलेल्या सर्व मंडळीचे पुनश्च आभार मानतो. काही चूक भूल झाली